बघा आज मी हसतोय की नाही, तुमच्या भाषेत विचारांच्या भुयारात नाहीये ना मी. पण आज माझे मन ठिकाणावर नाहीये. कळले, क्षमा करा. आईची काळजी वाटते ना तुम्हाला. काल तुम्ही मदत मागायला आला होतात, पण मी नाही करू शकलो तुमची मदत. तुम्ही मात्र नेहमी धावून येता माझ्यासाठी. सगळे म्हणतात ते बरोबरच आहे. मी नालायक, गाढव, शतमूर्ख आहे. तुमची सगळी विशेषणे तुम्ही मला नंतर सांगा, पण मला एका प्रश्नाचे उत्तर हवे. मला सांगा बघू, जर बायको नवऱ्याचे पाय रोज रात्री काशाच्या वाटेने घासून देते, तर एखाद दिवशी गरज असेल तेव्हा नवऱ्याने का नाही द्यावे बायकोचे पाय काशाच्या वाटेने घासून? त्यात काही चूक आहे का? ह्यावर उत्तर द्यायला गेलो तर पुन्हा सगळे मला गाढव, मूर्ख म्हणतील. कारण माझे उत्तर परंपरेच्या अगदी विरुद्ध आहे. कारण बायकोने नवऱ्याचे पाय काशाच्या वाटेने घासायचे हीच पद्धत आहे, हीच परंपरा आहे. नवऱ्याने बायकोची सेवा करायचीच नाही. पण का? अहो सांगितलं ना, हीच पद्धत आहे की बायकोने नवऱ्याची सेवा करायची. पण यशोदा, इतरांचे मला माहित नाही, पण तुम्ही मोठ्या झालात ना की मी करीन तुमची सेवा. खरेच? हो. छान, हे मला आवडले. चालेल. बरे, आता महत्वाचा प्रश्न. बरेच दिवसांपासून मला तुम्हाला विचारायचा होता. बोला ना. मला एक सांगा, आपण लोकांकडून पैसे का घेतो? आणि वसुलीचे पैसे म्हणजे काय? त्याला सारा म्हणतात. म्हणजे शेतीचे जे उत्पन्न येते ना, त्याचा काही हिस्सा आपल्याला गोऱ्या साहेबांना द्यावा लागतो. का? त्याचा काय संबंध? तेच तर, जमीन आपल्या लोकांची, कष्णारही आपलीच लोक, पण उत्पन्नाचा वाटा त्यांना द्यायचा. का? तर राज्य चालवतायत म्हणे. घोर अन्याय आहे. पण आपण का ऐकून घेतो? अहो त्यासाठीच तर नाना उपाय चालू आहेत. क्रांतिकारकांचा एक मार्ग, समाज सुधारकांचा एक मार्ग. जहाल मवाळ असे विचार, साऱ्यांचा उद्देश एकच की गोरे सरकार उलथवणे. मलाही त्यासाठीच पुण्याला जायचे होते, लग्न बिग्न न करता. तुमचे अगदी बरोबर आहे, पटले मला. मग जायचे का आपण पुण्यास? आता तर आपले लग्नही झाले आहे, आपण दोघेही जाऊ शकतो. पण मला काय वाटते, आपण आता नको त्याचा विचार करूया. आपण थोडे मोठे झाले की जाऊया. म्हणजे जरा ठरवावे लागेल ना सगळेच. याबद्दल आपण नंतर विचार करू. पण तोपर्यंत आजोबा आणि आप्पांनी जे काम सांगितलंय ते पूर्ण करू. बरोबर आहे. बरे चला, बैलगाडी जवळ माधुगडी वाट बघत असेल. चला. तुम्ही? सुशीला, तुम्ही का आला तिथे? जा तुम्ही. बाबांना सगळे समजले आहे. बाबांना समजली आहे तरी ती आपल्याला काही बोलली नाहीत याचा अर्थ लक्षात घे सुशीले. त्यांना आपले लग्न मान्य असेल. पण माझे तर लग्न झाले आहे. अशी काय करतेस सुशीले? आता तुझ्या नवऱ्याने नाही का दुसरे लग्न केले? मग तूही करू शकतेस. आणि पुण्या मुंबईत अशा गोष्टी रोज घडतात. आता नर्मदाताई आणि प्रभाकरने नाही का दुसरे लग्न केले, ते पण पळून जाऊन. मग आपणही करू शकतो. त्यात काय एवढे मोठेसे? खरेच? हो खरेच. तुझ्या बाबांनाही माहिती आहे तरी ते काही बोलले नाहीत. आणि तरी तू मला दूर लोटत असतेस. अरे मगाशी तोंड काळे केलेस, आता पांढरे करू नकोस. पीठ नीट मळ. नीट मळतो. खरं वाळू नको. हो. हा अगो बाई, हे काय बघतीये मी? पीठ. सासूबाई, तुम्ही यांना कामास लावलेत? शोधते काय? माझी प्रकृती ठीक नाही म्हणून माझ्या ऐवजी यांना वेटीस धरलेत. तर मग आता जाऊबाई नाहीये तर नारायण भाऊजींना पण बोलवा ना. आम्हालाच का अशी वागणूक? तुझा भाव म्हणत असते ना मी सतत, तो हाच. द्या इकडे, द्या. जरा गप्पा बैस.
का म्हणून? मी नाही गप्पा बसणार आणि सासूबाई मी तुम्हालाही गप्पा बसू देणार नाही. उत्तर द्या मला, बोला. अगं बेटा, आता मी काय उत्तर देणार? तुला जे काय उत्तर हवंय तुझा नवराच देईल, विचार त्याला. हा, मीच मदत करतोय, हा. मला आवडते म्हणून करतोय आणि आपणच करतोय. शाबास. कळलं? अहो पण अपमान का सहन करायचा? कारण मला म्हटले होते थोबाड पांढरे करू नको, शेवटी मेल्यान केले. हे बघ बुजगावणं. सुशीला, नानू आला होता. दुसऱ्यांदा आंघोळ करावी लागली. काय अवतार करून घेतला होता स्वतःचा? पुन्हा स्वयंपाकघरात पाय ठेवाल तर याद राखा. हो, पुरुषासारखे पुरुष तुम्ही स्वयंपाक कसला करता? शोभते का हे? अगं, हळू 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 डोक्याची चालती काढशील आता माझ्या. काकूवरचा राग माझ्यावर काढायचा नाही. हो पण मी काय म्हणते अगं, ते- सगळी शोभा झाली आपली. ते वैद्यबुवा काकूला मंदिरात भेटले होते. काकूच्या पायावर डोकं ठेवून सगळ्या खरं खरं सांगून टाकलं त्यांनी. अगो बाई, होय का? मग ती काकूला म्हटलं, चुकलं आमचं, ताबडतोब गोदे स्वयंपाक घरात पाठवतो. तशी म्हणाली, मला नकोच आहे ती महामळ. काय काय म्हणाल्या? काय महा काय? महाराणी नकोय, तू काम कर असे म्हणाली. बाई 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 बाई, मोठी चालाक आहे हो म्हातारी. तर काय, मला सोडव ग गोदे काकूच्या तावडीतून, मला नाही जमत काय असं काही. ते बघते मी. हो. तुम्ही आधी त्या वैद्यबुवाकडे जा. आपले नवीन धोतर, उपरणे, चांदीच्या मुठीची काठी सगळे परत घेऊन या. काय 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 जाणा. जातो. झालं, हे म्हणजे आगीतून फुफट्यातच पडलोय मी आता. बरे मला एक सांगा, पाटील काकांकडून किती पैसे घ्यायचे? वर्षभराचे. बाप रे, एवढा हिशोब नाही हो जमायचा मला. तो मी करेन, पण तुम्ही वसुली कशी करायची याची युक्ती शोधा. आजोबांनी त्याच कामावर नियुक्ती केली आहे ना तुमची. हो, म्हणजे मला कामगिरी फक्त करावीच लागेल. पण कोल्हटकर काका कसे आपल्या गावातलेच, त्यांच्याबद्दल युक्ती करता आली. पण हे कसे पाटील काका, त्यांना मी पाहिलं सुद्धा नाहीये. त्यांच्याबद्दल काय युक्ती करायची काही सुचतच नाहीये. प्रकरण अवघड जाणार आहे. पण ते त्र्यंबक आजोबांचे चांगले मित्र आहेत आणि माझी 4-5 वेळा गाठभेट सुद्धा झाली. मी साधारण स्वभाव सांगू शकतो त्यांचा. चालेल, सांगा थोडा वेळाने. बरे मला एक सांगा, तुमच्या आईची आई म्हणजे तुमची आजी, त्या कुठे राहतात? त्या खेडला. पण का बरे? माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तुमच्या आईला गावी पाठवत नाहीयेत ना, पण आईला तर आजीला भेटायची ओढ लागली आहे, बरोबर? हो, तळमळती आहे अगदी. मी तर तिथे जाण्याची सगळी तयारी करून ठेवली होती. पण अहो, तुम्ही उदास नका हो. ऐका ना, आईला जाता येत नाहीये खरे, पण आजीलाच पालघरला घेऊन आलो तर? खरेच की, पण कसे शक्य आहे ते? मी आहे ना, मी जाऊन तुमच्या आजीला घेऊन आलो पालघरला तर. हो हो, तुम्ही किती चांगले आहात हो. आणि कोण म्हणतो तुम्ही गाढव आहात? तुम्ही तर किती हुशार आहात. ही युक्ती कोणाला तरी सुचली का? आज जर आपले पाटील काकांकडचे काम झाले तर त्र्यंबक आजोबा खुश होतील.
मग मी त्यांना सांगेन आणि तुम्हीही सांगा, मग ते ऐकतील. मग मी खेडला जाऊन तुमच्या आजीला बैलगाडीतून घेऊन येईन. हे तुम्हाला आत्ता सांगतेस? घरचा करता कोण आहे? परस्पर तिला पाठवलेच कसे मला न विचारता? तर नारायण एक मूर्ख आहे, पण तुला कळेल नको? बयोला वसुलीसाठी शेजारच्या गावात पाठवले हे तुम्ही मला सांगाल नको? चल चालेल, देख कल कुठली, चल. घ्या. हळू. हळू हळू हळू, सावकाश. यशोदा, हे पाटील काका आणि हा त्यांच्या पत्नी. अहो अहो, काय करताय? अहो, तुम्ही वडीलधारे आहात ना. सुखी वा. हा, बसा ना तुम्ही, बसा. मी गुळपाणी आणते. हो. ताई बसा ना तुम्ही. नाही, नको, राहू दे. कसा झाला प्रवास? नीट झाला. रस्ता जरा खराब होता, पण आलो आम्ही. तुमचं लग्न झाल्याचं कळलं, पण ताईंची भेट होईल असं काय वाटलं नव्हतं. फार ऐकलं होतं यांच्याबद्दल. इमामवाड्यात याच गेल्या होत्या ना एकट्या? होय, यांनीच सगुणा गाईला सोडवले. बरं केलं हो यांना आणलं. या ना. हो. मला ठाव आहे तुम्ही का आलात ते. बसा, मी देऊन आले बाहेर. लक्ष्मीबाई रडत का होत्या? तशी आहे ही चित्रकथा. जसं जमल तसं 2 शब्दात सांगितली तुम्हाला. घ्या. काका, मी पैसे न्यायला आलोय. काका आजोबांनी मला बजावून सांगितले आहे की कोणत्याही परिस्थितीत वसुली झालीच पाहिजे. वय ठाव आहे मला, पण मी पैसे नाही देऊ शकत. तुम्हाला कल्पना दिली आहे मी काय घडलं याची. हे पहा, सारा चुकवण्यासाठी सबबी असतातच, पण त्याने काम होणार नाही. बराच काळ सबबी चालू आहेत. आता असं चालायचं नाही. तुम्हाला शेत सारा द्यावाच लागेल, नाहीतर काय? नाहीतर घरावर जप्ती आणावी लागेल. म्हणजे मला त्याच्या आप्पांना सांगावं लागेल, मग ते घरावर जप्ती आणतील. हो, काय सांगू तुम्हाला. गेली 2 वर्ष झालं पाऊस नाही. सगळी शेतं करपून गेली. संपलं सगळं. आमच्या विहिरीला कालपर्यंत पाणी होतं, पण आता आमची विहीर बी सुकली. आम्हाला जमेल तेवढं पाणी आम्ही गावकऱ्यांना दिलं, पण आता ती आशा बी संपली. पीक नाही, पाणी नाही, आणि आता डोळ्यातलं पाणी बी आटलं रडून रडून. मग तुम्हीच सांगा, कसं देणार शेत सारा? चला माझ्या संग. स्वतःच्या डोळ्याने गावची, घरांची, शेताची अवस्था बघा. हवं आम्ही सुखवस्तू खाते पिते, आमची ही कथा. तर हातावर पोट असणाऱ्यांनी काय करायचं? चला तर माझ्या संग, बघा एकदा. तुम्ही तुमच्या गायची आणि तिच्या लेकराची कासाविषयी जाणली,
शेतकऱ्याचं काळीज कसं तुटतंय ते बी बघा एकदा. या माझ्या संग. सदाभाऊ, काय बोलू आता? योग्य वाटत असेल तर जप्ती आणायची तयारी करू शकता तुम्ही, पण मी सांगितलं तुम्हाला, आमची आणि गावाची अवस्था ही अशी आहे. तरी तुम्हाला तुमच्या मार्गाने जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, आणू शकता जप्ती. हो हो, तेच करावं लागेल. हल्ली अशा सबबी सांगून सगळे शेतसारा चुकवायला लागलेत. मी आप्पा आणि आजोबांना काय उत्तर देणार? मला माझी जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडावेच लागेल. आणि आप्पा जप्तीचाच निर्णय घेणार. मला आवडू न आवडू तुम्ही तुमचे घर आवरायला घ्या. आम्ही निघतो आता. मात्र पुढील 7 दिवसात शेतसारा द्यावा लागेल, नाहीतर काही नाही. नकोय आम्हाला शेतसारा. सारी परिस्थिती कळली आम्हाला काका. तुम्ही काळजी करू नका. शेतसारा नकोय आम्हाला. नमस्कार. नमस्कार. मी विनायक जोशी, खेडहून आलो आहे. नारायण परचुरे यांना भेटायचं होतं. बर. नारायणा, अरे नारायणा, अरे खेडवरून तुला कोणीतरी भेटायला आलंय. आलो आलो. हो, खेडवरून? हो. म्हणजे माझ्या आईच्या घरून आला असेल कोणी. तुम्ही पेज प्या. हो, तुम्ही दगदग करू नका, आराम करा, मी बघतो. या बसा. नाही नाही, ठीक आहे. नमस्कार, मी नारायण परचुरे. बोला, काय काम होते? मी विनायक जोशी, खेडहून एक निरोप घेऊन आलोय. दुःखद बातमी आहे. तुमच्या सासूबाई रखमाबाई कुलकर्णी यांचे मागच्या आठवड्यात निधन झाले. काय? राधाताईंच्या आठवणीत फार तळमळत होत्या. गेले 4 मास त्या आजारीच होत्या. तीन मासापूर्वी राधाताईंचे वडील म्हणजेच गोपाळराव कुलकर्णी यांचेही निधन झाले. काय? 3 मासापूर्वी मी देवीच्या दर्शनाला आलो होतो तेव्हा शंकरराव परचुरे यांना हा निरोप दिला होता. आठवतंय का तुम्हाला?
राधे राधा राधे राधे डोळे उघड. मी पाणी आणते. राधे राधे डोळे उघड.